येत्या काही दिवसातच क्रिसमस येणार आहे आणि क्रिसमसमध्ये मुलांनाही सुट्ट्या लागणार आहे. तर त्यासाठी आज आपण बनवतोय मस्त असे हे बोंबोलोनी किंवा याला चॉकलेट पाव किंवा डोनेट असे म्हणतात. आणि हे जर आपण बाहेर किंवा मॉलला खायला गेलो ना, एक बोंबोलोनी आपल्याला एक 60 ते 70 रुपयामध्ये मिळते. तेच आज आपण अगदी स्वस्तात मस्त आणि तेही अगदी परफेक्ट कॅफे स्टाईल किंवा जे आपण मॉलमध्ये खातो ना, अगदी तसेच बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर सगळ्यात अगोदर इथे वाटीमध्ये ना आपल्याला ईस्ट ॲक्टिवेट करून घ्यावं लागणार आहे. तर इथे मी मेजरिंग कप घेतलेला आहे. तुम्ही घरातली वाटी घेऊ शकता. त्याने इथे पाऊण कप एवढं मी हलकंसं कोमट, म्हणजे आपण बोट बुडवतो ना एवढं कोमट आपल्याला दूध घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाणीही घेऊ शकता, परंतु पाण्याच्या चवीपेक्षा ना ही दुधाची चव ह्या पावांमध्ये खूप छान येते. त्यासाठी इथे मी दूध घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी 1 चमचाभर साखर घातली आणि 2 चमचे इथे मी ईस्ट घातलेलं आहे. आता ईस्टमध्ये ना 2 प्रकार असतात. एक ॲक्टिव्ह ईस्ट असतं, म्हणजे जे ऑलरेडी ॲक्टिव्ह केलेलं असतं ते आपल्याला ॲक्टिव्ह करावं लागत नाही. तर इथे मी ॲक्टिव्ह ईस्ट न घेता हे साधं ईस्ट घेतलेलं आहे, ते आपल्याला ॲक्टिव्ह करावं लागणार आहे. तुम्ही दोघांपैकी कुठलंही घेऊ शकता. आता हे तुम्हाला कुठल्याही जिथे केकचं साहित्य मिळतं ना, तिथे तुम्हाला आरामात किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये सुद्धा मिळून जाईल आणि हे काही जास्त महाग सुद्धा नाही. त्यामुळे आपल्याला जास्त काही खर्च हे जे बोंबोलोनी बनवायला येणार नाही. फक्त एवढाच एक पदार्थ आपल्याला बाहेरून विकत घ्यावं लागणार आहे. बाकीचे जिन्नस आपले घरातच असतात. आता हे मी छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर असं छान रॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातली जी हवा आहे ना बाहेर जाणार नाही आणि आपलं जे ईस्ट आहे ना ते छान असं ॲक्टिव्ह होईल. एक 15 ते 20 मिनिट याला मी असंच ठेवलेलं होतं. 15 ते 20 मिनिटानंतर हे छान असं ॲक्टिव्ह झालेलं आहे. तुम्हाला आता हे ओपन करून दाखवते. तर हे पहा, जे ईस्ट आहे ना ते छान व्यवस्थित ॲक्टिव्ह झालं ना, तेव्हा आपले जे बोंबोलोनी आहे, जे पाव आहे ना ते अगदी मस्त असे जाळीदार तयार होतात. त्यामुळे हे ईस्ट ॲक्टिव्ह होणं फार गरजेचं आहे. आता लगेचच पीठ मळून घेऊया. तर इथे मोठी परात घेतलेली आहे. आता आपण साधारणतः इथे 350 ग्रॅम इथे मैदा घेतलेला आहे. आता मैद्याचे जर तुम्हाला बनवायचे नसेल ना हे बोंबोलोनी, तर तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल किंवा अर्धं गव्हाचं पीठ अर्धा मैदा असं दोन्हीही पदार्थ मिसळून सुद्धा तुम्ही हे बोंबोलोनी बनवू शकता. खूप छान तयार होतात. आता हे आपल्याला छान चाळून घ्यायचं आहे. आता इथे मी तुम्हाला कपाचंही मेजरमेंट देते. कप नसेल तर तुम्ही वाटीनेही मोजून घेऊ शकता. आता बरोबर इथे 2 कप अगोदर घेतलेलं आहे, ते छान असं चाळून घ्यायचं आहे. आणि हे चाळून घेणं हे कंपल्सरी आहे, नाही तर बऱ्याचदा आपण डायरेक्टच पीठ मळायला घेतो. तसं न करता आपल्याला चाळून घेणं गरजेचं आहे. तर 2 कप मी इथे चाळून घेतलेला आहे. त्यानंतर साधारणतः अर्धा कप एवढा हा मैदा, म्हणजे टोटल 2.5 कप मैदा इथे 350 ग्रॅममध्ये माझा बसलेला आहे. तो सुद्धा चाळून घेतलेला आहे. त्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं ना ईस्टचं, ते आपल्याला टाकायचं आहे. त्यापूर्वी इथे मी 2 चमचे आंबट दही घेतलेलं आहे. त्यामुळे छान असे आपले जे बोंबोलोनी आहे ना ते तयार होणार आहे. आता हे जे मिश्रण आहे ना पुन्हा एकदा चमच्याने मिसळून घ्यायचं आहे आणि संपूर्ण मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता एवढं मिश्रण टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा लागणार आहे. पाणी आपल्याला अगोदरच न टाकता अगोदर हे मिश्रण पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि जशी आवश्यकता लागेल ना पाण्याची तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आता हे सगळं छान व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि छान आपल्याला याचा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. आणि पीठ मळताना ना जास्त सैलही नको आणि जास्त घट्टही नको, मध्यम आपल्याला याचं जे पीठ आहे ना ते मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ भिजवण्यासाठी मला पाणी किती लागलेलं आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगते. सुरुवातीला मी पाव कप पाणी घेतलेलं आहे, तेच आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे, कारण जे दुधाचं मिश्रण आहे ना ते पण बऱ्यापैकीच होतं. तर साधारणतः पाव कपामध्ये आपलं हे जे पीठ आहे ना छान असं भिजलं जातं. आता हे पीठ भिजवल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाची ही प्रोसेस आहे. बाकीच्या सगळ्या ज्या स्टेप आहे ना त्या अगदी सोप्या सोप्या आहे, पण ही जी एक स्टेप जर बिघडली ना आपली बोंबोलीने किंवा हे जे पाव आहे ना हे बिघडतात. तर त्यासाठी काय करायचं, जेव्हा आपण हे पीठ मळून घेऊ ना, एक आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी छान असं हे मळून घ्यायचं आहे. जोपर्यंत याचा गुळगुळीत असा गोळा तयार होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर इथे मी एक 3 ते 4 मिनिट असं मळून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे बटर. तर बटर इथे मी किती घेतलेलं आहे, साधारणतः एक 50 ग्रॅम एवढं हे बटर घेतलेलं आहे. अनसॉल्टेड बटर इथे मी वापरणार आहे. आणि बटरमध्ये सुद्धा आपल्याला हे पुढील जे 4 ते 5 मिनिटं आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे. जोपर्यंत असा
मस्त मऊसूत ह्या पिठाचा गोळा तयार होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे मळावं लागणार आहे. आता इथे मी परातीत मळलेलं आहे किंवा तुम्ही किचन काउंटरवरती छान असं मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही छान मळाल ना तेवढे आपले जे पाव आहे ना मस्त असे जाळीदार तयार होतात. त्यामुळे ही जी स्टेप आहे ना थोडी जास्त वेळ आपल्याला करावी लागणार आहे. हीच सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. बाकीचं काहीही टेन्शन नाही. बाकी अतिशय साध्या सिंपल स्टेप आहे आणि सोप्या सुद्धा आहे. तर हे पहा असा गुळगुळीत गोळा मी इथे तयार करून घेतलेला आहे. मळल्यानंतर हे बरंचसं सॉफ्ट झालेलं आहे. आता अशी मस्त अशी जाळी पडत आहे, कुठेही पीठ असं दिसत नाही. हे पहा असं परफेक्ट पीठ आपल्या इथे तयार झालं पाहिजे. आता हे जे पीठ आहे ना तयार झालेलं आपल्याला रेस्ट होण्यासाठी म्हणजे आता ह्याला अजून ॲक्टिव्ह करावं लागणार आहे. तर त्यासाठी आपण हे आता एखाद्या भांड्यामध्ये ठेवून घेऊया आणि त्याला सुद्धा छान व्यवस्थित आता मी रॅप पेपरने रॅप करून घेणार आहे. म्हणजे हे पीठ आहे ना आता तुम्ही याचा गोळा तुम्ही बघितलाच असेल तर याला छान रॅप केल्याच्या नंतर अगदी पूर्ण आपले जे बाऊल आहे ना ते भरणार आहे. आता याला मी पुन्हा एकदा हे रॅपिंग पेपरने छान असं रॅप करून घेणार आहे किंवा तुम्ही झाकून ठेवलं ना तरीही चाल. फक्त झाकण ठेवताना अगदी घट्ट असं झाकण ठेवायचं आहे. त्यातली जी एअर आहे ना ती बाहेर आली नाही पाहिजे. एक 40 ते 45 मिनिटं आपण हे असंच ठेवूया किंवा एखाद्या उबदार ठिकाणी ठेवलं तर लवकर हे ॲक्टिव्ह होणार आहे. हे पहा एक 40 ते 45 मिनिटं या ठिकाणी झालेले आहे. तुम्हाला थोडाफार वेळ जास्त लागू शकतो हे जे पीठ आहे हे फुलण्यासाठी. तर हे पहा मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि असंच हे पीठ फर्मेंट झालं पाहिजे, ॲक्टिव्ह झालं पाहिजे. तेव्हाच आपले जे बोंबोलोनी आहे ना ते मस्त असे तयार होणार आहे. पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया आणि याचे छान असे छोटे छोटे बोंबोलोनी आपण तयार करून घेऊया. सगळं पीठ आता मी व्यवस्थित एकजीव करून घेते आणि छोटे छोटे याचे बोंबोलोनी तयार करून घेते. आता वजनाने मी इथे घेतलेले आहे. आपलं म्हणजे जे बोंबोलोनी आहे ना ते लहान मोठे होणार नाही. त्यासाठी वजनाने म्हणाल तर एक 40 ग्रॅमचा हा जो बॉल आहे ना मी तयार करून घेतलेला आहे, गोळा तयार करून घेतलेला आहे. हातावरती छान गुळगुळीत करून घ्यायचा. त्यानंतर इथे ना खाली बटर पेपर ठेवलेले आहे. आता सगळे जे गोळे आहेत ना ते आपण आता तयार करून घेऊया. आता हे जे आहे ना ह्याचे जर तुम्हाला पाव बनवायचे असेल ना हे तुम्ही बेकसुद्धा करू शकता. ह्याचे छान असे मस्त पावसुद्धा तयार होणार आहे. फक्त पाव आपल्याला बेक करावे लागतात आणि हे जे बोंबोलोनी आहे ना आपण हे तेलामध्ये तळणार आहोत. आता हे बनवून झाल्याच्या नंतर ना पुन्हा एकदा आपल्याला अर्धा तास हे असेच ठेवावे लागणार आहे जोपर्यंत हे छान फुलत नाही. एक अर्धा तास ठेवल्याच्या नंतर ह्याची साईज दुप्पट झालेली आहे. आता तळून घेऊया. आता आपल्याला ह्या बटर पेपर सकटच आपल्याला हे तेलामध्ये तळायचे आहे आणि तेलाचं टेम्परेचर इथे मी हे टाकल्याच्या नंतर तुम्हाला अंदाज आलाच असेल. अजिबात जास्त कडकडीत नाही, अगदी मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला हे सोडायचे आहे. आणि हे जे बटर पेपर आहे ना तेलात सोडल्याच्या नंतर खालची बाजू छान तळली की ते आपोआप निघतात. त्यामुळे आपल्याला डायरेक्ट हे बटर पेपर सोबतच सोडायचे आहे. कारण जेव्हा आपण याला हाताने उचलायला जाऊ ना त्याचा शेपसुद्धा बिघडणार आहे. त्यासाठी आपल्याला डायरेक्टच बटर पेपर सोबतच तेलामध्ये सोडायचे आहे. तेलाचं टेम्परेचर कमी ठेवायचं आहे. गॅसही अगदी कमी ते मध्यमच ठेवायचे आहे आणि त्यावरती मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत तळायचे आहे. मस्त हे बोंबोलोनी तयार होतात. एकदा जरूर ट्राय करून पहा. बाहेर जाऊन आपण हे जेव्हा मॉलला जातो तेव्हा हे अगदी 70 ते 80 रुपयाला एक मिळतं. आपलं जवळजवळ साधारणतः एवढा मला बनवण्यासाठी एक 100 ते 150 रुपये खर्च आला असेल, यापेक्षा जास्त नाही. जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही याचा बिझनेसही करू शकता. एक 60 ते 70 रुपयाला एक बोंबोलोनी तुम्ही देऊ शकता. तर हे पहा मस्त अशा ह्या बोंबोलोनी मी तळून घेतलेल्या आहे. अजिबात तेलकट झालेले नाही. मस्त असा रंगही आलेला आहे. परफेक्ट आपल्या कॅफे स्टाईल किंवा जे आपण मॉलमध्ये खातो अगदी तशाच ह्या तयार होतात. चवीत सुद्धा अजिबात कुठेही बदल होत नाही. उलट त्यापेक्षाही ह्या छान लागतात. तर संपूर्ण तळून झालेल्या आहे. आता ह्यामध्ये ना फिलिंग भरण्यासाठी माझ्याकडे इथे चॉकलेट आहे. तर मी ते डार्क कंपाऊंड आणि जे मिल्क कंपाऊंड आहे ते घेतलेलं आहे. साधारणतः 50-50 ग्रॅम. आता याचं आपल्याला चॉकलेट गनाश तयार करून घ्यायचं आहे. साधारणतः 6 चमचे इथे मी जे दूध आहे ना ते नॉर्मल टेम्परेचरचं दूध यामध्ये घातलेलं आहे. किंवा यात तुम्ही फ्रेश क्रीम, अमूलची फ्रेश क्रीम किंवा व्हिपिंग क्रीमसुद्धा मिसळू शकता. त्याने सुद्धा छान असं चॉकलेट गनाश तयार होणार आहे. जर तुम्हाला हे चॉकलेट गनाश बनवायचं नसेल, जर दोन्हीही चॉकलेट नसेल तर फक्त तुम्ही डेअरी मिल्क चॉकलेट वितळून सुद्धा आपल्या बोंबोलोनीमध्ये भरू शकता. आता हे आपल्याला वितळून घ्यायचं आहे. तर खाली तेलामध्ये पाणी गरम करायचं आणि त्यावरती हे बाऊल ठेवायचं. छान असं चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे. आता मी हे छान मेल्ट करून घेते. तर हे पहा अशा पद्धतीने माझं हे चॉकलेट गनाश इथे तयार झालेलं आहे. हे आता बरंचसं पातळ आहे. थोडंसं जसं थंड होत जाणार तसं हे घट्ट होत जाणार आणि एका पायपिंग बॅगमध्ये भरून आपल्याला ह्या बोंबोलोनीमध्ये भरायचं आहे. यामध्ये तुम्हाला नुसतं जॅम जरी भरलं ना तरीही हे खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात. परंतु चॉकलेट जो फ्लेवर आहे ना लहान मुलांचा फेवरेटच आहे. त्यासाठी यामध्ये चॉकलेट अजूनच छान लागणार आहे. जे काही तुम्हाला यामध्ये भरायचं असेल ना, जॅम म्हणा किंवा
हे जे आपण चॉकलेट गनाश बनवून घेतलेलं ते, किंवा नुसतीच डेअरी मिल्क चॉकलेटसुद्धा वितळून तुम्ही यामध्ये भरू शकता. अतिशय भारी ही बोंबोलणी लागते. नो फेल रेसिपी आहे, अगदी परफेक्ट अचूक मेजरमेंटसह मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. पहिल्यांदाच जरी बनवलं ना तरीही अजिबात न चुकणारी आहे असं मेजरमेंट मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आणि सांगायचं म्हटलं ना, मी सुद्धा पहिल्यांदाच बनवलेली आहे, तरीही इतकी अप्रतिम झाली ना सांगू शकत नाही. त्यानंतर ह्यावरतून ना थोडीशी पिठी साखर आपल्याला स्प्रिंकल करायची आहे. जसं आपण मॉलमध्ये खातो ना, अगदी तशीच बोंबुलणी आपली इथे घरच्या घरीच तयार झालेली आहे आणि चवीला सुद्धा अगदी तशीच झालेली आहे. नक्की ट्राय करून पहा. लहान मुलांना तर इतकी आवडेल, आठवड्यातून 4 वेळा तुम्हाला बनवायला सांगतील याची मला खात्री आहे. तर ही पहा, मस्त अशी आपली ही चॉकलेट बोंबोलणी या ठिकाणी तयार झालेली आहे. तर मग कशी वाटली ही रेसिपी? घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ना ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आता रेसिपी पाहत पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. ही रेसिपी तर तुम्हाला आवडलेलीच आहे, लाईक तर तुम्ही करणारच आहे याची मला खात्री आहे, परंतु एक छोटीशी कमेंटसुद्धा द्या, जेणेकरून मला अजूनच नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.